तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगच्या पार्ट 2 मध्ये बरं का। पार्ट 1 आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्हाला जाऊन बघायचं असलं तर बघून येऊ शकता बरं का। तर बघूया आपला हा व्हिडिओ। तर इतका कंटाळा लागला बरं का, दुपारचा टाइम आहे। तर पण आता काय, आपण शेतकरी, आपल्याला काम करण्याचे बात तो सही है। काल याची पाटा आहे बरं का मित्रांनो, ह्यो अलीकडला आणि ह्यो पलीकडला कापूस याचाच बाकी होता। काल थोडाफारच याचला होता बरं का आम्ही। तर ह्यो कापूस बघा एकदम क्वालिटी आणि क्वांटिटीच फुटलेला आहे बरं का। वारं मस्त चालू आहे, ऊन पण आहे, दुपारचा टाइम आहे, गरमाला लागलाय थोडंफार। काय हो मालक, आज वर तोंड घेऊन पुन्हा आले? तिकडे कॉलेजलाच बरे होते, इकडे तर कापसाचा एक पाटा बी यायची ना तुमच्याच्यानं। काय करावं आता, जाऊ दे भाऊ। पण आता यायची तर पूर्ण यायची, तुम्ही काही ताण घेऊ नको। पण ते सगळं जाऊ द्या, एक सकाळी एक म्हातारा आलतं बरं का आमच्या बशी बसाला। कोणतं म्हातारा आलतं? काय करत जरी ते हागाला आलतं ते, खाली बघा ना तुम्ही, तुमचा पाय भरला असेल तिथेच होतं ते बास केलं। असं म्हणल्यावर काय वावरात वाटणार, तुम्हीच माऊली सांगा बरं चायला। पण जाऊ द्या, पण वावर आपल्यासाठी प्यार आहे, चलू द्या। त्यानंतर आपला सारा कापूस चिन्ह बिचिन्ह झाल्यानंतर संध्याकाळ झाली बरं का। आणि संध्याकाळी बघा आमच्या गावाकडचा कसा सूर्य मावळतोय। काय मंडळी, काय बघताय? या पोराला सकरपारायच करून टाका। सबस्क्राईब असतं रे ते। अरे हा, तेच तेच तेच, करून टाका। ह्या बघा, मी हे 2 भोत इथं आणून टाकलेत बरं का। आणि ह्यो आपला पुढं दिसतोय का, ह्यो टंपू, ह्यो आपला आहे। ते टंपूत न्यायचे आपल्याला हे बोत, इथं 2 आहे, अजून 2-3 आणू। सारे बोत गोळा झाल्यानंतर कसं दिसतंय बघा, इकडे छोटाले 2 आहे आणि 3 आहे भाऊ, थोडे मोठाले समजा। आणि ह्यो आपला टंपू। ए हेळमी आहे, कोण बोलतोय? मी प्रकट होतो। बाबा काही म्हणणं करा, मी व्हिडिओ बनवतो। वा, व्हिडिओ गेला चुलीत। मग मला टंपू म्हणतोय, खाली नाव बघते, खाली मॅक्स पिकअप। हो राव, मॅक्स पिकअप। हा, डबल जर म्हणला तर लय हानीन भाऊ, खोळमे गाडीत देईन अंगावर घालून। कापसाचे बोत घरी आणल्यानंतर सीन कसं दिसतोय बघा फक्त। आणि आपल्याला लागत होतं याला दाव बरं का। दाव कशाला, तर काट्याला ते म्हणजे दावाना पुरं बांधायला बोत, आणि मग आट काढल्या बरं का। तरी आपलं दाव सापडलं। हे दाव गुतलं होतं बरं का कुठंतरी, निघलं बरं का। आता या दरुजाची खासियत आहे बरं का, असं लावल्यावर नाही लागत, पण असं बोलेरो टाईप म्हणजे ते याच्या जी वॅगन टाईप लावला का तो एकदम भारी बसतोय बरं का। काटा लावल्यानंतरचा सीन बघा कसा दिसतोय। आणि हे आपले भोत इकडे आणून टाकले बरं का। ह्या घरात आपल्याला कापूस टाकायचा आहे, कापूस एकदम टाकलाय बरं का। आणि हे भोत एकदम मोकळे झाले। कसं वाटतं भावांना मोकळं झाल्यावर? हो, उपकारालाच मोकळं केलं दिसतं। मग बाया, तुला उपकारा जाणीव नाही का? याला उपकार म्हणते काय भाड्या?